नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहतोय अॅनालायझर. महाराष्ट्राच्या राजकारणात आता लटकेच पेच दिसू लागलेले आहेत. म्हणजे लटके पेच, लटके वाद, लटके विषय या सगळ्यातून काय साधायचं आहे तर फक्त एकमेव गोष्ट, ते म्हणजे सहानुभूती, सहानुभूती, सहानुभूती. अरे रे, पाप बिचारा किती त्रास होतोय त्याला, अशी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये भावना व्हावी यासाठीच हे लटके पेच उभारले जात आहेत की काय, असा प्रश्न माझ्या मनात तरी पडतो. आता अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीवरून असेच पेच महाराष्ट्राच्या समोर माध्यमातून दिसू लागले आहे. पेच क्रमांक 1, ऋतुजा लटके यांचा राजीनामा अद्यापपर्यंत मंजूर झाला नाही, म्हणून त्यांना निवडणूक लढवता येईल का? पेच क्रमांक 2, बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीनं ऋतुजा लटके यांना उमेदवारीसाठी गळ घातली जाते आहे. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची साथ सोडून बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये यावं आणि त्यांची उमेदवारी घ्यावी, अशा स्वरूपाची चर्चा देखील रंगते आहे. पेच क्रमांक 3, भारतीय जनता पक्षानं याआधीच घोषित केलेल्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करून ती ऋतुजा लटके यांना देण्यात येईल का, हाही पेच चर्चेला आहे. म्हणजे या सगळ्या पेचांचं एकत्रीकरण केल्यावरती 2-3 गोष्टी आपल्या नजरेसमोर येतात. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं काय नुकसान होणार आहे, तर माझ्या दृष्टीनं या पेचांच्या मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं नुकसान होणार नाही, तर फायदाच होणार आहे. कारण सहानुभूती मिळणार आहे. एकीकडं भाजपच्या मुरजी पटेल यांची उमेदवारी रद्द करायची म्हणजे पटेल नाराज, म्हणजे गुजराती नाराज, आणि त्यानंतर ती उमेदवारी ऋतुजा लटके यांना घेऊन द्यायची म्हणजे भाजपनं त्या जागेवरचा दावा सोडून शिंदे सेनेच्याकडे द्यायचा आणि आपली जागा त्यांच्या हवाली करायची. शिंदेनेही त्यांना आमदार करायचं, मंत्री करायचं, म्हणजे आणखी एकाची नाराजी वाढणार. हे सगळं कसं मला या गटालाच नुकसानदायक ठरणारं वाटतंय. पहिल्या पेचावरती आपण बोलूयात. मला ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याच्या प्रकरणावरून एक बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदारसंघाचं प्रकरण आठवलं. त्यावेळी राज्याच्या आरोग्य मंत्री होत्या स्वर्गीय विमलताई मुंदडा, आणि त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाने, कारण मुंदडा त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, भारतीय जनता पक्षाने एक डॉक्टर शिरसाट यांना उमेदवारी दिलेली होती. उमेदवारी अर्ज भरला आणि छाननीच्या वेळी आक्षेपात तो अर्ज उडाला, कारण डॉक्टर शिरसाट या अंबाजोगाईच्या रुग्णालयामध्ये डॉक्टरचं काम करत होते आणि त्यांचा राजीनामा मंजूर झालेला नव्हता. राजीनामा मंजूर झाला नाही, निवडणूक लढता येत नाही, म्हणून त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केला होता. पण हा राजीनामा मंजूर झाला नसेल तर का केला नाही म्हणून कोर्टात जाता येतं आणि मंजुरीचं पत्र छाननीच्या वेळीही सादर करता येतं, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे नैना शिरसाट या त्यावेळी छाननीच्या वेळी आपला राजीनामा मंजूर झाल्याचं पत्र सादर करू शकल्या नव्हत्या. अर्थात त्यांनी त्यावेळी देखील आवश्यक असलेले 1 महिन्याच्या सॅलरीचे पैसे भरलेले होते. इथे ऋतुजा लटके या आमदार पत्नी तर होत्याच होत्या, पण मनपाच्या एका कार्यालयातील क्लार्क म्हणून काम करत होत्या, लिपिक म्हणून काम करत होत्या. कारकून शब्द आवडणार नाही म्हणून लिपिक शब्द वापरतो. लिपिक म्हणून काम करत होत्या आणि त्यांनी महिना आधीच राजीनामा दिलाय, पण त्या राजीनामा पत्रामध्ये त्यांनी अट टाकली होती, निवडणुकीची प्रक्रिया झाली की तो मंजूर करावा. असा अटी शर्ती सहितचा राजीनामा मनपा मंजूर करत नाही, त्यामुळे तो तसाच पेंडिंग राहिला, नंतर नामंजूर झाला. आपला राजीनामा नामंजूर झाल्याचं कळल्यावर मागच्या 3 तारखेला ऋतुजा लटके यांनी तो राजीनामा परत दिला. मी तुम्हाला सांगतोय मागच्या 3 तारखेला, म्हणजे 3 तारखेपर्यंत याचा गोंधळ घडलेला नव्हता. का केला नाही?
का याबाबत चर्चा झाली नाही? आज जेव्हा मी आता बोलतोय किंवा जो विषय चर्चेला आलाय ती तारीख आहे 12, 3 तारखेला दुसरा राजीनामा दिलाय, म्हणजे 9 दिवस याच्यामध्ये लोटलेले आहेत. या 9 दिवसामध्ये कोणतीही चर्चा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांच्याकडून झाली नाही. आणि बरोबर 12 तारखेला अर्ज भरण्याच्या 2-3 दिवसाच्या आधी याविषयीची चर्चा सुरू झाली. म्हणजे तोंडावर चर्चा सुरू करून याबाबत सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न होता का, हाच प्रश्न माझ्या मनामध्ये पडतो. माझ्या मनात दुसरी एक शंका. एकीकडं शिवसेनेचे नेते अनिल परब आणि खासदार सावंत माध्यमांच्या समोर येऊन सांगतायत की ऋतुजा लटके या निष्ठावंत आहेत, त्यांच्याशी आमचा संपर्क आहे, त्या कुठेही जाणार नाहीत, त्यांनी पक्ष बदलण्याचं नाही असं सांगितलंय, त्या उद्धव साहेबांच्या सोबतच आहेत. मग माध्यमांच्या मधून शिंदे गटाच्याकडून उमेदवारी दिली जाणार आहे अशा आशयाच्या बातम्या का पसरवल्या जात आहेत? ऋतुजा लटके यांच्या शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वरती निष्ठा डामाडोल आहेत हे सिद्ध करायचं आणि त्यानंतर उमेदवार हळूच बदलायचा असा डाव तर उद्धव ठाकरे यांच्याकडून होत नाहीये ना. कारण अनिल परब आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये वारंवार सांगतायत की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जागा लढवणारच आहे. पण ते ठामपणे जसं लढवणारच आहे असं म्हणतायत तसं आमच्या उमेदवार या ऋतुजा लटकेच असतील असं ठामपणे सांगत नाही. म्हणजे हा शिवसेनेचाच डाव आहे का की लटके यांचा उमेदवारी अर्ज लटकेच भरून टाकायचा, तो नामंजूर होईल, राजीनामा माहीत आहे, मंजूर होणार नाहीये माहीत आहे, मग अर्ज उडेल आणि मग नवा उमेदवार द्यायचा. म्हणजे ऋतुजा लटके यांची सहानुभूती गमावली जाणार नाही, तांत्रिक अडचण निर्माण केली गेली, तीही शिंदे गटाच्याकडून निर्माण केली गेली आणि मग शिंदेंनी उमेदवार पळवला. अगदी बघा, आमच्या आमदाराच्या विधवा पत्नीला देखील उमेदवारी देऊ दिली नाही, अशा आशयाच्या चर्चा वाढवता येतील. याच अर्थाने हे सगळं होतं आहे का असा प्रश्नही माझ्या समोर पडतो आहे. मुळात भाजपनं आपला उमेदवार घोषित केला आहे मूर्जी पटेल यांना आणि त्यांचं कामही चालू झालेलं आहे. अशा स्थितीत ही जागा परत शिंदेंच्याकडे देऊन आयातीत उमेदवार करून त्याला देण्याची प्रक्रिया देखील पार पाडणार आहे का, असा धोबीपछाड डाव खेळला जाणार आहे का, हा सुद्धा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे. एकूणच वेळ घेऊन ज्या पद्धतीनं विषय समोर आणले जात आहेत त्यात मला एक वेगळाच डाव दिसतोय. तो डाव मी आपल्या समोर मांडलाय. तुम्हालाही काय वाटतंय ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.